बातमी मोथा चक्रीवादळासंदर्भात। मोथा चक्रीवादळ ओडिशाच्या किनाऱ्यावर धडकलेला आहे। ओडिशा किनारपट्टीवर वेगाने वारे वाहिलेले आहे। ओडिशाच्या किनारपट्टीवर सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। तर जवळपास 15 जिल्ह्यांना ओडिशाच्या या चक्रीवादळाचा फटका बसल्याची माहिती समोर येते। एक महिलेचा जीवही या चक्रीवादळात गेलेला आहे। तर चक्रीवादळाची काही भयानक दृश्यही समोर आली होती। अत्यंत वेगाने असे वारे वाहत आहेत। तर या चक्रीवादळाचे काही भयावह दृश्य आणि भयावह आवाजही समोर आलाय। ऐकूयात। आणि या चक्रीवादळासंदर्भात अधिक माहिती घेणार आहोत। माझे सहकारी प्रशांत सागवेकर हे माझ्यासोबत जोडले गेले आहे। प्रशांत, आपण पाहतोय ओडिशात हे चक्रीवादळ धडकलेलं आहे। महाराष्ट्राला कशा प्रकारे इशारा देण्यात आलेला आहे? चक्रीवादळाचा हा फटका संपूर्ण जी किनारपट्टी आहे त्या किनारपट्टीला बसण्याची खूप मोठी शक्यता आहे। आता आंध्र प्रदेशमधून किनाऱ्याला धडकून हे जे सगळं वादळ आहे हे ओडिशाच्या दिशेनं सरकलंय। 15 जिल्ह्यांचं जनजीवन विस्कळीत झाल्याची माहिती आपल्यापर्यंत आहे। वादळामध्ये या एका महिलेनं आपला जीव गमावलाय, 2 जण जखमी आहेत आणि हवामान खातं ज्या पद्धतीने हे सांगतंय हळूहळू याचा जोर जो आहे किंवा याच्यामधली जी ताकद आहे ती कमी होतीये, पण तरी सुद्धा त्याचा जो धोका आहे तो टळलेला नाहीये। त्याच्यामुळे जे किनारपट्टी आहे, अगदी महाराष्ट्राची जी सगळी सागरी किनारपट्टी आहे त्यांना सावधानतेचा इशारा देण्यात आलेला आहे। आपण जर खाली सिंधुदुर्गमध्ये तल कोकणामध्ये जर बघितलं तर त्या ठिकाणची मच्छीमारी सुद्धा बंद ठेवण्यात आलेली आहे। आणि पर्यटन हा आत्ताचा सगळ्यातला मोठा विषय असतो। दिवाळीच्या सुट्ट्या आहेत आणि या सुट्ट्यांमध्ये सिंधुदुर्ग, कोकण या संपूर्ण पट्ट्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये लोक पर्यटनासाठी जातात। पण तिथे गेलेली जी लोक आहेत त्यांना आता समुद्रामध्ये जे समुद्र विहार आपण म्हणतो ते सगळं बंद आहे। त्याच्यामुळे त्यांचा सुद्धा हिरमोड झालाय। त्यामुळे जोपर्यंत याचा प्रभाव कमी होत नाही किंवा याच्यामधली ताकद जोपर्यंत कमी होत नाही तोपर्यंत किनारपट्टींवरचा जो धोका आहे तो राहणार आहे। त्यामुळे सतर्क राहण्याची खूप नितांत आवश्यकता आहे। सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे प्रशासनाकडून। प्रशांत सर, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।